शिवसेनेचे वर्धापन दिनाचा मेळावा आजपर्यंत एकच मेळावा शिवसेना प्रमुखांच्या हयातीमध्ये आणि हयातीनंतर एकच मेळावा फक्त होत होता। परंतु या गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर यांचा दुसरा मेळावा झाला आणि दुसऱ्या मेळाव्यामध्ये गद्दारांनी बोलत असताना इथले नेते बंडखोर नेते रामदास कदम यांनी त्यांच्याच पक्षातल्या लोकांना केलेला उपदेश, भारतीय जनता पक्षाला त्यांनी टोचलेले कान आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत या ठिकाणी आल्यामुळं आमचं झालेलं नुकसान आणि ह्याच्यावरती अमोल मेतकरी असेल, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील असतील, यांनी सगळ्या दिलेल्या प्रतिक्रिया आणि ह्या प्रतिक्रियातून दिलेल्या रामदास कदम त्यांना उत्तर आणि मग ह्या उत्तरातून संपूर्ण महाराष्ट्रभर ह्याच्यामध्ये एक विनोदाचा भाग म्हणून त्याच्यामध्ये सगळं या ठिकाणी पाहत असताना रामदास कदम यांनी त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्यामध्ये एकेरी बोलत असताना रामदास कदमनी सांगितलं की राष्ट्रवादीची जी एक लंगोट राहिली शिल्लक ती माझ्यामुळेच राहिली आणि म्हणून गेल्या 2014ला जेव्हा या ठिकाणी शिवसेना एकत्रित होते तेव्हा एकत्रित असतानानुसार रामदास कदमांनी या अनंत गीतेंचा पराभव करण्यासाठी अनेक जणांकडून त्या ठिकाणी सुपारी घेतल्या होत्या। त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून त्यावेळेस त्यांची सुपारी घेतली आणि शेतकरी कामगार पक्षाला फुगून सांगितलं की माझ्याकडे 2 लाख मतं आहेत, इथे अनंत गीते पडले पाहिजेत आणि म्हणून 2 लाख मतं त्याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी देणार होते। त्याच्यातले प्रत्यक्षात त्या ठिकाणी खेड मतदारसंघामध्ये ते 60,000 मतदार मिळून देणार होते खेड तालुक्यातून, त्यातली फक्त 8,000 मतं मिळाली। त्यावेळेस मनसेचा पक्ष त्यांच्यासोबत होता, मनसेच्या पक्षाची 6,000 मतं आणि रामदास कदमांची फक्त 2,000 मतं आणि मग हे सगळं असताना त्या निवडणुकीचा अनुभव सगळ्या लोकांना आहे। आताही या ठिकाणी रामदास कदम म्हणतात सुनील तटकरे जे निवडून आले लोकसभेला ते माझ्यामुळेच आले। सुनील तटकरे साहेब हे 82,000 मतांनी निवडून आले आणि दापोली मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांची एकत्रित मतं झाली 69,000। 82,000 मतातून 69,000 मतं सगळीच्या सगळी मतं वजा केली तरीसुद्धा तटकरे साहेबांची मतं ती अधिकची आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये रामदास कदमांची मतं किती, तर रामदास कदमांची मतं त्याच्यामध्ये 69,000 मतामध्ये 20,000 ते 25,000 मतं भारतीय जनता पक्षाची, 30,000 मतं राष्ट्रवादी पक्ष सुनील तटकरे साहेबांची आणि मग 30,000 मतं BJPची, 25,000 मतं, 55,000 मतं झाली। फक्त 20,000 मतं ही शिंदे गटाची रामदास कदमांची आणि 20,000 मतावरती 3 तालुक्याची मिळाल्या मतावरती फुशारिकी मारणारे रामदास कदम निवडणुकीच्या काळामध्ये सुनील तटकरे साहेबांकडे निवडणुकीचा खर्च मिळवण्यासाठी ग्वागर मतदारसंघाचा पण प्रमुख मी म्हणून आणि त्याच्यातनं काय सुनील तटकरे साहेबांकडनं जे काय आणलं गेलं आणि पैशाचा वापर करून निवडणुकामध्ये जे सांगण्यात आलं की मी एवढी मतं देईन, तेव्हा रामदास कदमांची भाषा होती 45,000 मतं मी सुनील तटकरे साहेबांना देईन आणि म्हणून ते 2-3 सभा घेतल्या। त्या 2-3 सभेत सातत्यानं 45,000 सांगत होते। त्यांचे चिरंजीव जे योगेश कदम हे आमदार आहेत ते सांगत होते बाबांचं काहीतरी चुकतं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये ते सांगायला लागले की ते 45,000 प्लस होणार नाहीत पण त्यातली 20,000 कमी होतील आणि 25,000 मतं आम्ही मताधिक्य सुनील तटकरे साहेबांना घेऊन देऊ आणि 25,000मध्ये जर एक मत जर कमी पडलं तर आम्ही निवडणूक लढणार नाही। आता 25 पण गेली, 20 गेली, 15 गेली, 5 गेली, 0 गेली, बरोबर ते सोडात 8,500 मताने हे मागं राहिले। ज्या ग्वागर मतदारसंघामध्ये लीड घेणार होते तिथे भास्कर जाधवनी 28,000चं मताधिक्य दिले। या दोन्ही मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही 37,000चं मताधिक्य हे अनंत गीतेनं दिलेलं आहे आणि मग एवढं दिल्यानंतरसुद्धा रामदास कदम सांगतात की आम्ही भाजपने आम्हाला 100 जागा विधानसभेला दिल्या पाहिजेत। आता तर इथं भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेंना 15 जागा दिल्या होत्या, तर रामदास कदम ह्या 2.5 तालुक्याचे नेते सोडले तर त्यांनी कुठल्या तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेने दिलेल्या 15 खासदारांचा प्रचार केला, तर आता 100 आमदारांचा जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार आहेत आणि म्हणून काहीतरी बोलायचं आणि त्याचे आरोप त्याच्यामध्ये टाकायचे आणि असं खळबळजनक बोलायचं आणि त्याच्यातून सांगायचं
की मी स्पष्ट बोलतो, अमुक अमुक बोलतो. रामदास कदमांनी सांगितलं आहे, मी 16व्या वर्षी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा एअरपोर्टला नेऊन त्याच्यामध्ये गाडीत नेऊन तिथं बसवलं. होय, तर या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. कारण रामदास कदम हे 7व्या वर्षी पहिलीला होते, 14व्या वर्षी हे त्या मराठी शाळेत 7वीपर्यंत होते आणि दुसऱ्या गावामध्ये शिवतरच्या गावात प्रभात हायस्कूलला ते 8वीला 15व्या वर्षी गेले, 9वीला त्या ठिकाणी 16 वर्षी गेले, 10वीला 17 वर्षी गेले आणि पूर्वीची जुनी बोर्डाची 11वी मॅट्रिक होती, हे 18व्या वर्षी त्याच्यामध्ये 10वी झाले. तर हे 16व्या वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन मोठे शिवसैनिक झाले होते. कधी गेले? आता ते सांगतात मी 55 वर्ष मी शिवसेनेचा नेता आहे, 55 वर्ष मी शिवसैनिक आहे, मी शिवसेनेचा 55 वर्ष मी शिवसेनेचे मेळावे पाहिलेले आहेत, आम्ही शिवसेना उभी केली. मग आम्ही शिवसेना उभी करणारे रामदास कदम हे आता 68 वर्षाचे आहेत. 68 वर्षाचे रामदास कदम त्यातनं 55 वर्षाचा वजा केली तर ते 13 वर्षाचे. मग 13व्या वर्षाला ते प्राथमिक शाळेत होते, 6वीला होते. तर 6वीला असताना हे का शिवसेनेचे पदाधिकारी झाले काय? आणि मग काय बोलतो आहे आपण, काय टी व्हीला बातम्या देतो आहे, काय त्याच्यातून संदेश लोकांच्या जातो आहे, याचा थोडासा विचार ह्या नेत्यांनी केला पाहिजे. आणि म्हणजे संपूर्ण 100% खोटं बोलायचं आणि मी बोलतो आहे ते काहीतरी बोलतो आहे, मी स्पष्ट बोलतो, हे कसलं स्पष्ट बोलणं आलं? आणि म्हणून हे स्पष्ट बोलणं नाही, हे सगळं अगदी अज्ञानपणा आहे, ते लोकांसमोर सांगायचं आहे आणि लोकांनी टी व्हीच्या माध्यमातून त्यांची करमणूक करून घ्यायची. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी उद्याचं जसं काय एकनाथ शिंदेला मी सांगितलं आता आपल्याला बाहेर पडायचं आहे, बाहेर पडताना काय काय झालं, कशासाठी बाहेर पडले, जे शिवसेना पक्षप्रमुखांनी एवढे वर्ष सगळं दिलं त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी सांभाळायचं सोडून हे सगळं दुसऱ्या लोकांना वाईट कसं बोलता येईल ते बोलूनच त्याच्यामध्ये एवढे वर्ष पदं मिळवली. आणि म्हणून हे फार काय कोण मनावरती घेत नाही. अगदी या ठिकाणी पुढे 100 तिकीटं सीट दिल्या नाही तर रामदास कदम त्याच्यामध्ये भाजपच्यामध्ये युती करणार नाही का? भारतीय जनता पक्षाचे दापोली मतदारसंघामध्ये केदार साठे हे जिल्हा अध्यक्ष आहेत. केदार साठेनं त्यांच्या PW मिनिस्टर रवींद्र चव्हाणांकडून काही कामं आणली, त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, त्यांचं सरकार आहे. तर त्या केदार साठेला सांगायला लागले हे चहापेक्षा किटली गरम, हे त्याच्याबाबत त्या ठिकाणी बोलायला लागले, रवींद्र चव्हाणच्या बाबतची तक्रार करायला लागले. आणि म्हणजे हे कुणाचे होणार नाहीत, हे शिवसेना प्रमुखांचे झाले नाहीत. कालपर्यंत उद्धवजींबरोबर बोलत होते, आता हे कुणावरती बोलत आहेत? आज एकनाथ शिंदेच्या मुलाची उमेदवारी देवेंद्र फडणवीसने त्या ठिकाणी जाहीर केली. मग तुमचं कर्तृत्व काय? मग तेव्हा तुम्हाला काय त्याच्यामध्ये रडू आलं नाही? तेव्हा का तुमच्या डोळ्याला बाम लागला नाही? याची सगळी उदाहरणं त्याच्यामध्ये दिली पाहिजे. यांचं प्रचंड मोठं भाषण की कोयनेचं पाणी मी 67 TMC खेळला आणलं आहे, मी एवढे मंजूर केले, कुठं केले मंजूर? आणि म्हणजे सगळं सातत्याने खोटं बोलायचं, लोकांना काही सांगायचं मी मंडणगडला कोकण कृषी विद्यापीठ काढतो, 8 वर्षापूर्वी छापून आणलं. कुठं गेले विद्यापीठ? एका विद्यापीठ छापायला 1000 एकर जागा घ्यायला लागते, ती मंडणगडमध्ये आहे का तिथे? आणि म्हणजे सातत्यानं खोटं बोलायचं, लोकांना सांगायचं मी बेरोजगारी दूर करणार आहे. कुठली बेरोजगारी? त्यांचा सक्का भाऊ सदानंद कदम याने हॉटेल बांधलं, ते हॉटेल बघूय नाही, प्रदूषण झालं हॉटेलमध्ये, धंदा तर सुरूच झाला नाही. तर त्याचा हॉटेल पाडण्यासाठी यांनी ईडी चौकशी लावून स्वतःच्या सख्या भावाला जेलमध्ये जवळजवळ वर्षभर ठेवलं. आता बारी आहे त्याच्या पुढची, जे 67 हॉटेल आमचे त्या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा त्याचं तसंच ते त्या ठिकाणी भोगायला लागणार आहे. आणि म्हणून ह्याने केलेलं पाप हे लोक त्याच्यामध्ये भोगत आहेत. पुढच्या काळामध्ये यांचे सगळ्यांचे शाप ही लोक भोगल्याशिवाय राहणार नाहीत. सगळं बोलत असताना एकनाथ शिंदेच्या सभेतनं, जाहीर सभेतनं असं बोलायचं, त्याच्याबाबत त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या बोलण्यानंतर ते काय वाईट कमेंट्स येतात ते त्यांनी वाचलं पाहिजे. आणि मग त्या कमेंट्स जरा वाचलं की जरा रामदास कदम शुद्धीवरती येतील. आणि म्हणून मला वाटायला लागलं की ह्यांच्यावरती डोक्यावरती काहीतरी परिणाम झाल्यासारखं दिसतं आहे, असं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये, लोकांच्यामधून त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास त्यांच्याकडून भरपूर झालेला आहे. आणि म्हणून आता त्यांचं पर्यावरणाचं जसं ऱ्हास झाल्यानंतर संतुलन बिघडतं आहे, तसं रामदास कदमांचं संतुलन बिघडलेलं आहे. आणि त्या संतुलन बिघडल्यामुळे ते सातत्याने बोलत आहेत. कारण ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा लीड मिळाला नाही, आघाडी मिळाली नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून त्याला बडबडण्याचं काम, त्याला ओरडण्याचं काम, याच्यातून त्यांचं संतुलन बिघडलं आहे. आणि ते बिघडलेल्या संतुलनातून हे आता महाराष्ट्राला उपदेश करत आहेत.
न्यूज.